दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुदेवा गुरु दत्तात्रेया श्रीपाद श्री वल्लभा श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज, तुमच्या कृपेने आणि आशीर्वादाने आज हे ते काही प्रश्न मी सिलेक्ट केलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे, कारण प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दिल्यानंतर पुन्हा त्या प्रकारचे प्रश्न सारखे वारंवार विचारले जातात आणि ते प्रश्न त्यांची उत्तरं दिल्यानंतरही तुमच्यापर्यंत कितपत पोचतात हे मला कळत नाही. म्हणून आज काही प्रश्न मी ह्या व्हिडिओमध्ये सिलेक्ट केलेले आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता इथे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. त्यातला पहिला प्रश्न मी आता घेतो. जसं की मागच्या काही व्हिडिओमध्ये मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे की कल्याणचं जे ठिकाण होतं ते ठिकाण जालिम ठिकाण होतं, पण तिथले जे बाबा होते ते बाबा वारले आहेत आणि आता त्यांना जाऊन 2 महिने झालेले आहेत. त्यामुळं कल्याणचं ठिकाण बंद आहे. तुम्हाला जर विश्वास नसेल तर कल्याणला मी ॲड्रेस पुन्हा एकदा देतो. कल्याण पश्चिमेला रेतीबंदर रोडला महाराष्ट्र गॅरेजच्या जवळ तुम्ही जा. याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तो ॲड्रेस दिला होता. विनाकारण त्या प्रश्नांचं उत्तर बघा, तो ॲड्रेस दिला तरी तिथे जाऊन काही फायदा नाही. उगाच व्हिडिओची लांबी वाढणार आहे आणि त्याने तुमचाच वेळ वाया जाणार आहे. म्हणून व्हिडिओची लांबी वाढू नये यासाठी मी तुम्हाला एवढंच सांगेन की ॲड्रेस तुम्हाला मी कल्याणचा दिला तरी त्या ठिकाणी जाण्यात काही अर्थ नाही, कारण जे बाबा होते ते आता वारलेत. जो ॲड्रेस मी तुम्हाला चेंबूरचा दिला होता, घाटला एरियामध्ये बाळूमामाचं मंदिर आहे, तिथे एक ठिकाण आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. तिथे तुमचा प्रश्न सुटेल. आता दुसरा प्रश्न असा आहे की दत्तयाग करण्यासाठी अंदाजे किती खर्च येतो? दत्तयाग करण्यासाठी अंदाजे 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत खर्च येईल. पण खर्च येणं किंवा त्या यागासाठी साधन सामग्री जी पाहिजे ती काही ब्राह्मण आपल्यालाच आणायला सांगतात किंवा काही वेळेला ते स्वतः आणतात. जर त्यांनी सगळी सामग्री आणली तर ते पैसे जास्त वाढवून मागतात. मग आता तुम्ही कोणत्या भागात राहता, तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता, त्यानुसार ह्या यागाचा खर्च कमी फार प्रमाणात बदलू शकतो. तिसरा प्रश्न, नशीब माझ्या बाजूनं नाही, मी केलेलं कोणतंही काम होत नाही. बघा, जे माणसाच्या नशिबात आहे ते त्याला भोगावं लागणारच, त्याच्याशिवाय दुसरा असा कुठलाही मार्ग नाही. पण आयुष्यात आगीचे चटके सहन करत असताना जर आपण आपल्या कुळदेवतेला धरून राहिलो, ग्रामदेवतेला धरून राहिलो किंवा जो मार्ग दाखवणारा तुमचा गुरु आहे त्या गुरुला जर तुम्ही धरून राहिलात तर त्या आगीचा चटका कमी प्रमाणात आपल्याला बसतो. आणि हेच आपल्या पुराणांमध्ये आणि पोथींमध्ये तुम्हाला सांगितलेलं आढळेल. आता इथे गुरूंना धरून राहणं म्हणजे काय, तर गुरु जो मार्ग दाखवतात तो गुरूंचा शब्द प्रमाण मानून गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरच वाटचाल करणं हे आपलं परम कर्तव्य असलं पाहिजे. आणि त्याच वेळेला नशीब देखील बदलायला सुरुवात होते. काल संध्याकाळी जो व्हिडिओ मी अपलोड केला होता तो स्त्रियांसाठी होता आणि तो प्रयोग जो आहे तो थोडासा विचित्र आहे, पण विश्वास ठेवा, असे प्रयोग जेव्हा मी सांगतो तेव्हा ते करून बघायचे असतात. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करा, तुम्ही तो प्रयोग करा असं पण मी म्हणणार नाही आणि तुम्ही तो प्रयोग करू नका असं देखील मी म्हणणार नाही. तुम्हाला जर शक्य वाटत असेल तर तुम्ही तो प्रयोग करा, पण हे प्रयोग गुण देणारे आहेत आणि म्हणूनच मी हे प्रयोग माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आता तुमचा जर विश्वास नसेल तर तुम्ही करू नका, पण तुम्ही तुमच्या गुरूंवर तरी, तुमच्या कुळदेवतेवर तरी विश्वास ठेवा. त्यांचा तरी जप म्हणा किंवा काही स्तोत्र असतील
जी स्तोत्र तुमच्या कुळदेवतेची स्तुती करणारी असतील ती तरी कमीत कमी म्हणा, किंवा श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. अशाने गुरूंची तुमच्यावर सदैव दृष्टी राहील आणि तुम्ही गुरूंच्या चरणाजवळ याल, गुरूंजवळ तुम्ही शरण याल आणि गुरु सदैव तुमचं रक्षण करायला तिथं हजर राहतील. नशीब माझ्या बाजूनं नाही असं कधीही नसतं. आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्या पूर्वजन्मात झालेल्या चुकांमुळे सुद्धा घडत असतात. तुम्ही आपल्या आजूबाजूला बघितलं असेल की काही जण देवाला मानत देखील नाहीत, किंवा ते व्हेज नॉनव्हेज हे पाळत पण नाहीत. ते कोणत्याही दिवशी मांसाहार खातात तरीही त्यांचं आयुष्य चांगलं चाललेलं असतं, कारण त्यांचं प्रारब्ध तसं असतं. काही जणांना माझा मुद्दा पटेल, काही जणांना पटणार देखील नाही. पण तुमचं प्रारब्ध तुमचं संचित आहे त्याच्यावर हे अवलंबून असतं. जेवढं तुमचं पुण्य कमवलेलं असेल किंवा पूर्वजन्मात पुण्य कमवलेलं असेल तितकं ह्या जन्मात तुम्हाला त्याचं फळ चांगलं मिळेल. आणि म्हणूनच ह्या जन्मात जर तुम्हाला आगीत होरपळून घ्यायचं नसेल किंवा आगीचे चटके सहन करावेसे वाटत नसतील तर तुम्ही तुमच्या गुरूंना शरण जाणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही एकदा शरण जाऊन तर बघा, आणि मग तुमचं काम कसं होत नाही हे मला आनंदानं सांगा. तर ह्यासाठी एक उपाय सांगतो. तुमच्या गुरूंना म्हणजे तुमच्या कुळदेवतेला तुम्ही 5 पौर्णिमा तरी करा, आणि प्रत्येक पौर्णिमेला शक्य असेल तर सकाळी लवकर तिथं हजर व्हा आणि तुमच्या गुरूंना दह्या दुधाचा अभिषेक करा आणि त्यानंतर त्यांच्या गादीला पाव किलो गूळ आणि शेंगदाणं तिथं लावा. ते शेंगदाणं तिथंच त्यांच्या गादीला ठेवायचं आहेत आणि तसंच दर्शन घेऊन परत माघारी फिरायचं आहे. गुरूंच्या ठिकाणावरून परत फिरून आल्यानंतर दुसऱ्या कुठल्याही घरी न जाता आपण आपल्याच घरी यायचं आहे. असं 5 पौर्णिमा तुम्ही करून पहा. आताच्या येणाऱ्या पौर्णिमापासून जर तुम्ही करायला सुरुवात केलीत तर अतिउत्तम. तुम्हाला 5 पौर्णिमांमध्ये किती फरक बघायला मिळतोय हे तुम्ही मला आनंदानं सांगत याल. पण तुमचा विश्वास नसेल किंवा तुम्ही सदैव निगेटिव्हच बोलत असाल की मी सांगून देखील काम होत नाही, मग तुम्ही किती विश्वास ठेवून ते काम केलं, किती विश्वास ठेवून तुम्ही हा उपाय केलात त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. आता पुढचा प्रश्न, ज्या वेळेला आपला नवरा आपल्याला त्रास देतो किंवा आपल्याला सदैव तो निंदा करतो, घालून पाडून बोलतो, त्यावेळेला कुठेतरी आपण समजून गेलं पाहिजे की आपली चूक आहे किंवा नाही, हा थोडासा शांत डोक्यानं तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही वाटचाल करायला सुरुवात केली पाहिजे. बाबा हे असं कशामुळे झालं, याच्या अगोदर परिस्थिती काय होती, की कोणत्या दिवसापासून कोणत्या घटनेपासून नवरा आपल्यासोबत असं वागायला लागला याचा तुम्ही जरा विचार करा. आताच्या ह्या कलियुगात नवऱ्याचं असं विचित्र वागणं असू दे किंवा बायकोचं विचित्र वागणं असू दे, त्याचं कारण काहीही असो, हे तुम्हाला मला इथं सांगावंसं वाटत नाही, कारण ते कारण एका वेगळ्या बाजूचं देखील असू शकतं. वेगळ्या बाजूचं म्हणजे ते कारण तांत्रिक पण असू शकतं किंवा फाजील पण असू शकतं. स्त्रीला किंवा पुरुषाला बाहेरची एखादी व्यक्ती आवडली असेल तर अशा वेळेला घरातली व्यक्ती नकोशी होते. मग तुम्ही तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या माहेरच्या गावी या संदर्भात कौल लावून बघायला पाहिजे. ज्या वेळेला एखादी सासूरवाशीण तिच्या आयुष्यात दुःख भोगते त्यावेळेला तिच्या माहेरचं दैवत हे सदैव तिच्या बाजूनं उभं असतं. आणि मग बाहेरच्या कुठल्याही दैवताची पूजा करून त्याच्याकडे भीक मागण्यापेक्षा तुम्ही तुमच्या माहेरच्या दैवतेला जाऊन जर भीक मागितली, तिथं हात जर जोडलेत, तर तो तुमच्या रक्षणाला त्याच पावलाला तुमच्यासोबत यायला नाही तयार झाला तर तुम्ही नंतर मला उलटं बोलू शकता. पण हे तुम्ही कधी केलं हे मला आता सांगा. प्रत्येक स्त्री जर तिची चूक नसेल आणि तिची चूक नसताना देखील जर ती हा त्रास सहन करत असेल तर ती तिच्या माहेरच्या दैवताला, माहेरच्या देवाला का हाक मारत नाही, हा त्या सर्व स्त्रियांना माझा प्रश्न आहे. तुम्हाला फक्त बाहेरचे कुठले व्हिडिओ पाहून किंवा इतर दैवतांचे व्हिडिओ पाहून त्यांची पूजा करायला वेळ मिळतो,
पण तेच तुम्ही लग्न झाल्यानंतर तुमच्या माहेरच्या देवाला विसरून जाता, तुमच्या सासरच्या देवाला सुद्धा विसरून जाता आणि मग लग्नानंतर नवरा बायकोमध्ये आगीची ठिणगी पेटल्यानंतर तुम्हाला जाग येते की असं कशामुळं झालं. त्यामुळं मला काय सांगायचं आहे हे तुम्हाला कळालं असेल. हा प्रश्न थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे. हे तर कारण माहेरकडचं पण असू शकतं किंवा बाहेरचं इतर व्यक्तीचं सुद्धा असू शकतं. पण ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा, ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला कौलाचा आधार घ्यावा लागणार आहे. आणि जर तुम्ही तो घेतलात तर तुम्हाला काहीतरी यातून मार्ग मिळेल. तुमचा प्रश्न बघितल्यानंतर, थोडं पाहिल्यानंतर मला जे कळालं ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलं. म्हणून तुम्ही तुमच्या माहेरच्या देवाला हाक मारावी, त्याला नारळ द्यावा. जर माहेरचा देव स्त्री असेल तर तिची ओटी भरून तिला हाक मारा. माहेरचा देव पुरुष असेल तर त्याला तुम्ही नारळ, शेला आणि पागोटं देऊन हाक मारा. तुमच्या गावचं नाव किंवा तुमचं मूळ गाव कुठलं आहे ते सुद्धा तुम्ही काहीही सांगितलं नाही. त्यामुळं पुढं काय करायचं याचा अडथळा किंवा याचं लिमिटेशनसुद्धा माझ्यावर येतं. त्यामुळं प्रश्न विचारताना थोडासा सविस्तरपणे विचारत जा, म्हणजे त्याच्यावर मार्ग काय काढायचा हे मला तुम्हाला सांगायला जमेल. आता ज्या साधकांनी हा कमेंटमध्ये प्रश्न लिहिला आहे की मला मंत्र पाठवा, तर बाबांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये, ज्या व्हिडिओमध्ये मी एखादी विधी सांगतो किंवा ज्या व्हिडिओमध्ये मी एखादा मंत्र सांगतो, तो मंत्र तुमच्यासाठी जर मी स्क्रीनवर म्हणून जरी दाखवला तरी तुम्हाला ते उच्चार स्पष्ट कळतीलही किंवा कळूही शकणार नाहीत. म्हणून मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे मंत्र आणि त्याची विधी शॉर्टमध्ये देत असतो. शॉर्ट म्हणजे एका डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या चोळीमध्ये मी मंत्र आणि त्याची पद्धत कशी म्हणायची हे लिहून दिलेलं असतं. तरी सुद्धा आपण अति घाईनं किंवा अति तातडीनं व्हिडिओ फक्त वरवरचा पाहता आणि मी यंत्र कुठलं बनवायचं किंवा मंत्र कुठला म्हणायचा हे सांगितलंच नाही, अशा प्रकारची कमेंट करून आपण मोकळे होतो. कुठलाही व्हिडिओ अर्धवट कधीही नसतो. आता मी सुद्धा माणूसच आहे. काही वेळेला एखादा पॉइंट त्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा राहतो, पण जेथे मंत्राची गोष्ट असेल, जिथे यंत्र बनवण्यासाठीचा विषय असेल, त्या व्हिडिओमध्ये मी यंत्र बनविण्याची पद्धत पूर्णपणे सांगतो. आणि मग तुम्हाला असं वाटतं की मी खूपच लांबट लावली आहे कारण व्हिडिओ फारच मोठा झाला आहे. कोणताही व्हिडिओ ज्याच्यामध्ये, कोणताही विषय ज्याच्यामध्ये यंत्र बनवणं किंवा मंत्र म्हणणं किंवा तो कसा मारायचा आहे हे 1 किंवा 2 मिनिटात होत नाही. एक दिवस जर तुम्ही जिम जॉईन केली तर तुम्ही पहिलवान कधीही होऊ शकणार नाही. त्याला भरपूर वेळ, भरपूर दिवस तुम्हाला कसरत करावी लागेल. तुम्हाला तसं राहावं लागेल. तुम्हाला सगळ्या काही गोष्टी पाळाव्या लागतील. तेव्हाच तुमच्या शरीरामध्ये ताकद आणि ऊर्जा येत असते. तर यंत्र कोणतं बनवायचं ते सांगितलं नाही, तर बाबांनो, यंत्रसुद्धा मी सांगितलेलं आहे. तुम्ही त्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक करा आणि त्याचसोबत त्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं आहे ते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जर तुम्ही ऐकलात तर तुम्हाला सगळं काही कळून जाईल. संपर्क मिळेल का, तर व्हिडिओच्या आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी बऱ्याचदा अबाउट सेक्शनमध्ये नंबर अपडेट करायचा प्रयत्न केला, पण फार पूर्वी, म्हणजे साधारणतः 2 वर्षांपूर्वी जे इंग्लिशमध्ये मी डिस्क्रिप्शन लिहिलं होतं, अबाउट लिहिलं होतं, ते चेंज होतच नाही आहे. मी बरेच प्रयत्न केले आणि नंतर कंटाळून ते सोडून दिलं. पण तरीही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझा नंबर देत असतो. तसा ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्यासाठी मी माझा व्हॉट्सअप करायचा कॉन्टॅक्ट नंबर देत आहे. तो तुम्ही पाहावा, आता तुम्हाला स्क्रीनमध्ये मिळून जाईल. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर हा मिळेल, तर त्याचा तुम्ही वापर करावा. मला जसा वेळ मिळेल तसं मी तुम्हाला रिप्लाय देईन. आता हा व्हिडिओ फारच मोठा झालेला आहे.
म्हणून अजून जे काही प्रश्न मी निवडले होते त्या प्रश्नांचं उत्तर आता काही दिवसानंतरच तुमच्यासाठी घेऊन येईन, कारण मध्ये निवडणुकीची कामं असल्यामुळे मला जराही वेळ मिळत नाही. आज वेळात वेळ काढून मी तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. याच्या पुढील प्रश्नांची उत्तरं मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन येईन. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा. श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.